65 पुढचं. हा 65 पुढचं स्टेज गेले गेले नाही. तू तेच म्हणतो माझी मागणी नाही आहे तो परत सांगतो. पण सांगतो काय घडलं ते. बाई म्हणाली मला मी बाजार गेलो. आम्ही पूर्ण वाटवाचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली बाबा आपल्याला नाही काय मिळालं, आपण 60च्या पुढे गेलो होतो. आणि मग ती म्हणलं काय झालं, काय व्हायचं म्हणजे देवीचं घेतलं देवीचं ओवाळलं, बाकी काय हे काय खरं काय. हे गरिबांचं एक दुःख आहे हा मुद्दा. आणि आता आणि जो आणखी एक तिच्यामध्ये आणखी एक कधी की अदानींना तो वॉरंट निघलं पकड वॉरंट, आणि ते पकड वॉरंट निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचा तो तारखा तुम्ही बघा. आणि अदानींनी जी खटपट केली ती एवढी केलेली आहे. आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर दुर्लक्ष चालणार नाही. परकीय हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही म्हणजे भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध झाला पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय साहेब माझं म्हणणं नाही, या प्रकरणाचा शोध घेतला गेला पाहिजे. सकाळी पवार आहे शिशर पवार मी त्यामुळे ते सांगितलं, ते काही बोलले नाही त्याच्यावर. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे ते असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची मी हे लागणार नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझं काहीच म्हणणं आहे माझ्यासारख्या एका सुजाण नागरिकाला ते खूप आहे. आणि हे खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे असे तर तुम्हाला पाहिजे. तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही चालले लोकांच्या जवळ पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न मागे राहिले. मी सांगितले त्या म्हातारीचं सांगितलं तुम्हाला सांगितलं तसं दादा. म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये हे जे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे, माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे. तेवढं बरंही वाटलं. माझं म्हणणं आहे तीच लोकसभा भूमिका जर आता आम्ही जे प्रश्न मांडतोय आपल्या बघायला तू आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा. विरोधकांचं एक आम्ही ते सिद्ध करतो त्यामुळे बरोबर आहे. त्यात काही मला सरकारची चुकीचं वाटत नाही. करा सरकार सहयोग्य न्यायापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे. ती जाऊ त्याचे विश्वकुमार चौधरी वगैरे मंडळी आली की मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा ते सिद्ध करायचं काम आपलं आहे. ती जबाबदारी घेतली पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की आता बराच पाढा वाचता येतो तर मी वाचत नाही. हे 2-3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा अपेक्षाचा मार्ग स्वीकारून बसलेला आहे. आता इथेच का बसलो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे. इथे असलेल्या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मुळी प्रार्थना नसली त्या काळात घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हटलं ठीक आहे आपण सत्याचाच हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्याचं आपण बसून लढाई आंदोलन सुरू करावं. हां त्यांच्या स्मृतीनिमित्ताने घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. आम्ही मी महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदेनंतर तुम्हाला माहिती काय ते तुमचं आणि माझं काही नवीन नातं नाही. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकाच्याबद्दल हे करणे माणसं त्याच्यात ते सारखं द्यायचं नाही. पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून आणि जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमची मतभेद आहेत. पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या प्रकार जुमानत असते. पार्लमेंटने हजर करायचं नाही, चर्चा होऊ द्यायची नाही. हा काय प्रकार आहे. वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही, सांगायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चाललं आहे. आणि हे डोळ्यांनी पाहता आमच्यासारख्या माणसाची वय झालं म्हणून गप्प बसायचं. माझ्यासारख्या माणसाचं शक्य नाही. आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदानाचं हे झालं जसं मतपेटी झालं जे झालेल्या मतदानाची स्पर्धा झाले त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं होतं म्हणणं. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. हाताची सत्ता कोण सोडणार आहे. मग जनतेमध्ये गेलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही चालू. तो आता आला लोकांनी दखल घेत आहेत चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो हे ह्याचा निराकरण झालं पाहिजे. काही दाब्याचा प्रयत्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं
प्रसंगी मरण पत्करतील, पण आम्ही हा दास सहन करणार नाही. तर याने याते मिळेल स्वातंत्र्य.